नमः शिवाय। ओम नमः शिवाय। स्वामी, मला नका थांबवू। मला बघवत देखील नाही आपल्या कन्येकडे। धीर धरा देवी, मला देखील तिची काळजी आहेच, पण तिच्या साधनेमध्ये व्यत्यय आणणं उचित नाही। नसू देत, पण मला हे असह्य होत आहे। बघा ना तिच्याकडे, कशी अशक्त झाली आहे। या कठोर साधने पुढे तिला कशाचेही भान नाहीये। अन्न त्याग करून, जल त्याग करून दिवस काढते आहे। कशासाठी हे? देवी, आपण हे विसरला असाल, पण पार्वतीच्या रूपाने साक्षात आदिशक्तीने या मनुष्य रूपात पृथ्वीवर अवतार घेतला आहे। आदिशक्तीने मनुष्य रूपात अवतार घेतला याचा अर्थ स्वामी, तिला मनुष्य रूपातले सगळेच दुःख, भोग, यातना सहन करावे लागणार। आणि मी आई असून हे सगळं कसं बघू? देवी, हे असं घडण्यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार। त्यामुळं आपण हे घडतं आहे हे असंच घडू देणं इष्ट ठरेल। आणि ही तपश्चर्या कशासाठी आहे हे आपल्यालाही ठाऊक आहे, महादेवांना प्राप्त करण्यासाठी। माझ्या एका कन्येबाबत जे घडले ते साऱ्या सृष्टीने पाहिले आहे, आणि आता ही देखील। नको ग पार्वती, नको असं कठोर तप करू। देवी, आपण निघायला हवं। नारायण नारायण। हिमावन आणि मेनावती यांनी श्री पार्वती देवींची भेट घेतली होती, आणि श्री पार्वती देवींनी हे व्रत करू नये अशी त्यांनी विनंतीही केली होती, पण त्यांनी हे कधीच मान्य केलं नसतं। होय देवी, श्री महादेवांचा ध्यास त्यांनी आपल्या मनी घेतला होता, तो त्या कशा सोडणार? महाराज, मला की विचारायचं आहे। विचार बानू। महाराज, मला हे विचारायचं आहे का पार्वती देवी ह्या सतीदेवी आहे ती हे समजण्यास ठाव होतं। लावू का? हो, असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात, आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.